आज 7 फरवरी 2025 शुक्रवार को महाराष्ट्र पुलिस द्वारा वसई पश्चिम में भारतीय न्याय संहिता के बारे में और उसमें किए गए कई बदलावों के बारे में नागरिकों को अवगत करवाया गया। भारतीय न्याय संहिता में कई बदलाव किए गए हैं। इनमें से कुछ प्रमुख बदलाव ये रहे। सामुदायिक सेवा को सजा के तौर पर जोड़ा गया है। इलेक्ट्रॉनिक माध्यम से अपराध करने को अपराध माना गया है। झपटमारी को अलग अपराध माना गया है। समावेशी भाषा का इस्तेमाल किया गया है। शादी का झूठा वादा करके यौन संबंध बनाने को अपराध माना गया है। भारतीय दंड संहिता (IPC) की धारा 377 को पूरी तरह से हटा दिया गया है। एक ही अध्याय के तहत अपूर्ण अपराधों को समूहीकृत किया गया है। भारतीय न्याय संहिता में किए गए BNS IPC की जगह लेगी। IPC में 511 धाराएं थी, जबकि BNS में 358 धाराएं हैं। BNS में 175 धाराएं बदली गई हैं, 18 नई धाराएं जोड़ी गई हैं और 22 धाराएं खत्म की गई हैं। इन नए कानूनों को लागू करने का मकसद न्याय सुनिश्चित करना है। ये कानून न्याय, समानता और निष्पक्षता के सिद्धांतों पर आधारित हैं। 3 नए कानून आने के बाद 1 जुलाई 2024 से बदले गए कानून को महाराष्ट्र पुलिस को जनता को बताते हुए आप तस्वीरों में देख सकते हैं। आणि याच्या अगोदर मी वाढीला मला वाटते मॅडमला तुम्हाला भेटलेला असं वाढीला तुम्हाला पण असं वाटलं तर 2016 ते 2019 म्हणजे जवळपास 24पर्यंत 2016 ते 19 मी गडचिरोलीत काम केलं। 19 ते 23 मी वाडी पोलीस स्टेशनला होतो आणि त्यानंतर मी सध्या वाडी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे। सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशातील 3 नवीन कायदे 1 जुलै 2024 रोजीपासून सुरू झाले। आपण यापूर्वी IPC म्हणजे आपले पूर्वीचे जे काही IPC तुम्हाला माहीत असतील 420 म्हणजे फसवणुकीचा गुन्हा होता, 302 म्हणजे मर्डर असायचा, 376 म्हणजे बलात्कार असायचा, बरोबर आहे का? हे जे सेक्शन होते ते IPC चे होते। आता या IPC च्या ठिकाणी भारतीय न्याय संहिता BNS ज्याचा IPC जे काय आता नवीन जे काही कायदे किंवा नवीन कायद्यानुसार जे गुन्हे दाखल होतात ते त्या BNS प्रमाणे दाखल होतात। म्हणजे 1 जुलै 2024 नंतर जर एखादी घटना घडली, 1 जुलै 2024 नंतर जर एखादी घटना घडत गेली तर IPC प्रमाणे दाखल न होता ती आता कशाप्रमाणे दाखल होणार? BNS भारतीय न्याय संहिता। तुम्ही या भारतीय दंड विधान संहिता म्हणजे IPC आणि भारतीय न्याय संहिता यातला जर फरक जर तुम्ही बघितला तर त्या नावातच तुम्हाला दिसून येतो। आपला जो IPC होता भारतीय दंड विधान संहिता हा 1860च्या काळात होता। म्हणजे ब्रिटिशांनी जेव्हा भारतावरती साम्राज्य निर्माण केलं, ब्रिटिशांचं जेव्हा राज्य आपल्या देशावरती होतं तेव्हा ब्रिटिशांनी आपलं स्वतःचं साम्राज्य टिकवण्यासाठी आणि भारतीयांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी कारण त्यांचं राज्य टिकवायचं होतं, बरोबर आहे का? त्यांना त्यांचं साम्राज्य टिकवायचं होतं। जवळपास 150 वर्ष त्यांनी आपल्यावरती राज्य केलं। ते राज्य करण्यामागे भारतीयांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, त्यांना जास्तीत जास्त त्यांचं शोषण करता यावं या उद्देशाने त्यांनी जो भारतीय दंड विधान संहिता किंवा जो IPC लागू केला होता तो 1860 लागू केला होता। 2000 जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालय असतील, माननीय हायकोर्ट असतील किंवा आपल्या तज्ञ समिती असतील यांच्या परिपत्रकातून किंवा आदेशातून ज्या कृतीचा जो आपला भारतीय दंड विधान संहिता होता जो IPC होता त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि आपल्या मूळ परिस्थितीला भारतीयांना लागू होईल असा प्रकारचा आजपर्यंतचा म्हणजे 2023 पर्यंतचा आपला IPC होता, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले आणि आपल्या परिस्थितीनुसार आपल्या भारतीयांना लागू होईल अशा पद्धतीने आतापर्यंत त्याच्यामध्ये बदल होत गेले। त्यात उपकलम घातले गेले, काही परिपत्रक काढले गेले, त्या परिपत्रकाप्रमाणे काही नियम लागू केले आणि तो आजपर्यंत लागू होता। 1960 पासून 1860 चा जो होता कायदा भारतीय दंड विधान संहिता IPC तो आजपर्यंत आपण 1 जुलै 2024 पर्यंत आपण म्हणजे
30 जून 2024 पर्यंत आपण तो लागू केला होता. परंतु भारतीय स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या भारतीयांना लागू होईल अशा पद्धतीने मान्य सुप्रीम कोर्ट असतील, मान्य हायकोर्ट असतील, आणखी काही तज्ञ समिती असतील त्यांच्या परिपत्रकांमुळे, त्यांच्या आदेशामुळे, त्यांनी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमुळे त्या IPC मध्ये बदल होत गेले आणि तो आजपर्यंतचा आपला कायदा होता. तर मला सांगायचं हेतू काय की बाबा जो IPC लागू केला होता तो IPC लागू करण्याचा हेतू ब्रिटिशांचा काय होता की भारतीयांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि ब्रिटिश साम्राज्याचं जास्तीत जास्त संरक्षण व्हावं. हाच त्याच्यामध्ये हा त्यांचा हेतू होता. आता भारतीय न्याय संहिता म्हणजे जो भारतीय दंड विधान संहिता त्याच्यामध्ये दंड दिलेला आहे. दंड म्हणजे काय? शिक्षा. शिक्षा म्हणजे काय? पनिशमेंट. आणि आता जो नवीन लागू केला आहे तो भारतीय न्याय संहिता. भारतीय न्याय संहिता 2023 म्हणजे भारतीयांना न्याय मिळावा, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा हा त्याचा मागचा हेतू आहे. त्या न्यायाच्या भूमिकेतून या उद्देशानंच भारतीय न्याय संहिता 2023 हा 1 जुलै 2024 पासून आपल्या पूर्ण भारतामध्ये लागू केला. त्याचबरोबर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जो पूर्वीचा CRPC होता म्हणजे पोलिसांना जी काही पद्धती वापरायला लागायची किंवा मान्य न्यायालयाला जी काही न्याय पद्धती न्याय देण्याकरिता जी प्रोसिजर त्यांना पार पडायला लागायची ती त्या CRPC प्रमाणे त्यांना पार पडायला लागायची. ती आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याप्रमाणे ते पार पडतात. आणि जो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट होता तो आता भारतीय पुरावा कायदा 2023 दोन असे 3 नवीन कायदे आपल्या या पूर्ण भारतामध्ये 1 जुलै 2023 रोजीपासून लागू केले. हे लेक्चर घेण्यामागचा हेतू असा आहे की आपल्याला सर्वांना ते कळावं, कारण आपल्या समाजातील तुम्ही सुद्धा एक सुजाण नागरिक आहात. तुम्हाला तुमचे न्याय समजले पाहिजे, तुम्हाला तुमचे अधिकार समजले पाहिजे. म्हणून संपूर्ण मान्य वरिष्ठ कार्यालय जे असतील त्यांच्या मार्फतीने आपण सर्व पोलीस स्टेशन असतील किंवा आपण कॉर्पोरेट मिटिंग सुद्धा असतील अशा सर्व मिटिंग घेऊन आपण लोकांना प्रबोधन करत असतो. कधी कधी आम्ही कंपनीत सुद्धा जाऊ, कधी कधी लॉ कॉलेज असतील त्या लॉ कॉलेजमध्ये सुद्धा जाऊन आम्ही लोकांना त्याबाबतची माहिती दिलेली आहे. ज्या महिला आहेत आता हा जो नवीन कायदा केलेला आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी खूप चांगल्या पद्धतीने महिलांच्या बाबतीत जे काही गुन्हे घडले जातात त्याच्या बाबतीत त्यांनी खूप विस्तृतपणे त्याच्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. आज या ठिकाणी वसई 2 यांच्या मार्फत मान्य वरिष्ठांच्या सूचनेनुसार जे नवीन कायदे 1 जुलै 2024 पासून जे लागू झालेले आहेत भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता याच्याविषयी जे मीडियाचे प्रतिनिधी आहेत आणि जनसामान्यापर्यंत या जो कायदा आहे कल्पना आहे त्याच्यातील ज्या तरतुदी आहेत त्या पोचाव्या या उद्देशाने आज या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेली होती. मीडियाचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आज ते या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना या कायद्याबाबत ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. या कायद्याच्या आणि जुने कायदे याच्यात जास्त तफावत कोणत्या कायद्यामध्ये दिसत आहे? त्याच्यामध्ये मुख्यतः तिन्ही कायद्याचं जर अवलोकन केलं असता जुने कायद्या नवीन कायद्यामध्ये जी अनावश्यक कलमं होती ज्याचा काळाच्या ओघामध्ये वापर होत नाही ते कमी करण्यात आलेले आहेत. जे काही कलम एक रिलेटेड होते ती एका कलमांतर्गत आणण्यात आलेली आहे आणि काही कलम ज्या काळाच्या ओघामध्ये आवश्यक आहे ते कलम त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहेत. आता जे काही गुन्हे घडत आहेत त्यामध्ये नवीन कायद्याचाच वापर केला जातो की जुन्या कायद्याचा देखील संदर्भ दिला जातो? याच्यामध्ये 1 जुलै 2024 नंतर जर एखादी घटना घडलेली असेल आणि त्याबाबतचा विवेचन जर त्या FIR मध्ये असेल तर ते 1 जुलै 2024 नंतरचे जे आता नवीन कायदे त्याचाच त्या ठिकाणी अवलंब केला जातो. त्यानुसारच न्यायालयात त्या ठिकाणी चार्जशीट दाखल होणार आणि त्याच्यानुसारच त्या ठिकाणी चार्ज नेम होणार. परंतु एखादी घटना फार म्हणजे 1 जुलै 2024 पूर्वीची आहे आणि त्याचा जिक्र आताच्या FIR मध्ये जर होत असेल तर त्याला मात्र जुना कायदा त्या ठिकाणी लागू होतो. धन्यवाद सर. डोकरे साहेब तुम्ही काय सांगाल का सर्व आजच्या कार्यशाळेत? नवीन कायद्यांमधला आणखीन एक मोठा बदल जर सांगायचा झाला तर गुन्हे शाबितीचं प्रमाण वाढवण्यासाठी जे आपले इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत ते यामध्ये ग्राह्य धरलेले आहेत. हा एक महत्त्वाचा बदल आहे. अशा
अनेक बाबी, उदाहरणार्थ CCTV, मोबाईलमधलं शूटिंग, आणि आम्ही पण तपास करत असताना त्या संदर्भात ई-साक्ष या माध्यमातून जबाब नोंदवणे, पंचनामा करणे या गोष्टी करत असतो. त्यामुळे इथून पुढे या कायद्यामुळे गुन्हेशाबितीचं प्रमाण हे निश्चितपणे वाढेल. हे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करावे असं मी आपणाला आवाहन करतो. पूर्वी ज्या वेळेला एखाद्याचा फोन टॅपिंग होत होता तेव्हा त्यांना जर माहीत नसेल तर तो त्यांच्यावरती बंधनकारक नसायचा. आता जर का एखाद्या गुन्ह्यामध्ये कोणाचा फोन टॅपिंग असेल तो वापरला जाऊ शकतो का, ग्राह्य धरला जाऊ शकतो? हा पुरावा तो त्या सर्कमस्टन्सेस प्रमाणे जर तो पुरावा होत असेल गुन्ह्याच्या अनुषंगाने, FIRच्या अनुषंगाने, तर तो आम्ही निश्चितपणे तपासाच्या याच्यामध्ये सामील करतो. धन्यवाद सर, जो नया कायदा लागू हुआ है पब्लिक के बीच में, अभी आप किस तरह लेके जाने वाले हैं? वो हम ये अवेयरनेस प्रोग्राम ये रेगुलरली ले रहे हैं. सोसाइटी, लॉ कॉलेज और अलग सा कॉलेज, यहाँ भी हम इस कानून के बारे में अवेयरनेस प्रोग्राम अरेंज कर रहे हैं. तो कानून लोगों के लिए है, कानून का इम्प्लीमेंटेशन, इन्फोर्समेंट हम लोग कर रहे हैं. तो कानून क्या है वो समझने के लिए हम अवेयरनेस प्रोग्राम रेगुलरली ले रहे हैं. सर, आज का प्रोग्राम जो हुआ वो आज किस तरह से आप जो है देख रहे हैं? आज वसई जोन 2 के अंतर्गत 1 जुलाई 2024 से जो नए कायदे यहाँ पे लागू हुए हैं पूरे देश में, उसका इम्प्लीमेंटेशन शुरू है. और जो मीडिया के जो प्रतिनिधि है, इलेक्ट्रॉनिक हो या प्रिंट मीडिया के हो, उनके माध्यम से उनको भी उनके बारे में जानकारी मिले, और उनके माध्यम से सामान्य जो नागरिक है, आम नागरिक है, उसके बीच में इस कायदे के बारे में जानकारी जाए. और आगे जाके हमारा जो पुलिस डिपार्टमेंट है वो आगे जाके जहाँ भी सोसाइटी है, सामान्य नागरिक है, उनके लिए भी प्रोग्राम का आयोजन करेंगे. और ज़्यादा से ज़्यादा लोगों के बीच ये जो इन्फॉर्मेशन है नए कायदे के बारे में वो जाना चाहिए. इसके लिए आगे का ये हमारा कौन कौन से मुख्य धाराएं हैं जिसके बारे में पुलिस ज्यादा जो है चिंतित है पब्लिक के लिए खास करके? इसके लिए जो भी महिला के अगेंस्ट जो महिला के अगेंस्ट जो क्राइम्स है, जो रास्ते पे होने वाले जो क्राइम्स है, और इसके सिवाय हमारे पुलिस में भारतीय नागरिक सुरक्षा संहिता में जो बदलाव किए गए हैं उसके बारे में ज़्यादा से ज़्यादा लोगों में जानकारी होना चाहिए, और ये जरूरी है.